अशोक खरात 7 मार्चला मंत्र्याच्या घरी होता. नाना पटोलेंनी हा गंभीर आरोप केला. अनेक मंत्री खरातला भेटले असं सुद्धा नाना पटोलेंनी म्हटलं. अशोक खरातची भेट घेणारा मंत्री कोण, अशी आता चर्चा सुरू झालेली आहे. काही उपसमितीने त्या काळामध्ये जे काही निर्णय घेतलेत आणि त्यामुळे पाणी त्या ठिकाणी दिलं गेलं. त्याच्यानंतर अध्यक्ष महाराज तिथं पाण्याची टाकी तयार झाली, नळ झालेत. हे काय आमच्या सरकारने केले नाहीत अध्यक्ष महाराज. 1.5 कोटी रुपये तुम्ही त्या देवस्थानाच्या विकासासाठी आपण दिले. हे काही विकासाच्या दृष्टिकोनातले काही जे प्रयत्न असतात, तुम्ही असो की आम्ही असो, हे करत असतो. पण अध्यक्ष महाराज, देशाचे गृहमंत्री असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, अनेक मंत्री त्या ठिकाणी भेटीला गेलेत. 7 मार्चला तर हे खरात साहेब हे तर पुण्यामध्ये दिवसभर एका मंत्र्याच्या घरी होते. अध्यक्ष महाराज 7 मार्च, कारण की गुन्हा नंतर झाला, पुण्यामध्ये एका मंत्र्याच्या घरी दिवसभर होते. हीच तारीख का निवडली? एकनाथ शिंदे हे दिल्लीला भाजपच्या आकांना भेटायला गेलेत आणि ते इकडे फडणवीसांच्या खुर्चीला धक्का लागते का, ही भीती निर्माण झाली. आणि म्हणून या घटनेमध्ये जो राजकीय वास येतो आहे, त्याचं कारण आहे की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे असतील की फडणवीस असतील यांच्यामधला जो संघर्ष आहे तो विधानसभेतही आम्ही पाहिलेला आहे. आणि त्याच्यामुळे या अशोक खरातला त्याच्या बंधुगिरीच्या बाबतची सरकारला माहिती असल्यामुळे त्याला ऐन वेळेवर हे सगळं वातावरण बदलवण्याच्या दृष्टिकोनातून आणि याचे धागे खराताचे देशाच्या गृहमंत्र्याबरोबर आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचं हे ट्रँगल उभं करण्याचं काम या बंधुभावाच्या प्रकरणात केलं गेलेलं होतं.